नमस्कार गणेश भक्तांनो. सुखकर्ता, विघ्नहर्ता, ज्ञान भास्कर आणि भक्तांच्या कामना पूर्ण करणारे गणराय. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं रमणीय ठिकाण गणपतीपुळे. गणपतीपुळ्यातील श्रींचं वास्तव्य, त्याचा महिमा, देवस्थानची माहिती आपल्याला व्हावी म्हणून देवस्थानच्या पुढाकारानं ही ध्वनिचित्रफीत आपल्या समोर ठेवत आहोत. कितीतरी भक्त तारिले, मीच काय वावडा. पुण्यात कितीतरी भक्त तारिले, मीच काय वावडा. दीनदया घन प्रीत व्यर्थ हे, अपुले नच दवडा. दीनदया घन प्रीत व्यर्थ हे, अपुले नच दवडा. पहाट झाली वाजू लागला, मंजुळ हा चौघडा. पहाट झाली वाजू लागला, मंजुळ हा चौघडा. उठा उठा हो, उठा मोरया, नेता ते उघडा. उठा उठा हो, उठा मोरया, नेता ते उघडा. उठा उठा हो, उठा मोरया, नेता ते उघडा. कोटी सूर्यांच्या तेजा एवढं ज्याचं तेज आहे, सर्व विघ्नांचा जो विघ्नहर्ता आहे, असा आपल्या सगळ्यांचा आवडता गणपती बाप्पा. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणनायकाची आराधना करण्याची आपली संस्कृती आहे. गणेशाच्या पूजनानं सुरू केलेल्या कार्यात अडथळा निर्माण होत नाही, अशी आपल्या सगळ्यांची दृढ भावना आहे. आपल्या संतांनी देखील आपल्या वाङ्मयाची सुरुवात गणेश स्तुतीनं अथवा गणेश वंदनेनं केलेली आढळते. अशा या सर्व कला आणि विद्यांचा अधिपती असलेल्या गणनायकाची अनेक जागृत देवस्थानं आपल्या देशात आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धेश्वर, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, ओझरचा विघ्नेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर तर महडचा वरदविनायक हे अष्टविनायक आपल्या नित्यपरिचयाचे आहेत. परंतु त्याचबरोबर मुद्गल पुराणात सांगितल्याप्रमाणे
भारत देशाच्या 8 दिशांनाही गणेशाची 8 स्थान आहेत. ती म्हणजे मद्रासचा वक्रतुंड, केरळचा एकदंत, रामेश्वर जवळचा महोदक, पंजाबचा गजानन, गणपतीपुळ्याचा लंबोदर, काश्मीरचा विकट, हिमालयातला विघ्नराज आणि तिबेटचा धूम्रवर्ण. जणू काही या 8 दिशांना 8 रूपं घेऊन गणराय आपल्या देशाचं रक्षणच करतो अशी संकल्पना त्यात मांडली आहे. यातलं 5वं स्थान म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेलं गणपतीपुळे. गणपतीपुळ्याच्या गणेशाची मूर्ती ही इतर स्थानांप्रमाणे स्वयंभूच आहे. विश्वाची निर्मिती ज्या ओंकारातून झाली अशी आपली धारणा आहे, त्याच ओंकाराचं रूप घेऊन गणराय इथे विराजमान झाले आहेत. गणपतीपुळ्याची प्रसिद्धी जरी 400 वर्षांपूर्वीची असली तरी मुद्गल पुराणामध्ये या ठिकाणचा उल्लेख पश्चिम द्वार देवता असा केलेला आढळतो. यावरून ही देवता या ठिकाणी अदृश्य रूपात या ज्ञात कालापूर्वीपासूनही वास करत होती असं जाणवत राहतं. आपल्याकडच्या प्रत्येक देवस्थानाला काही ना काही इतिहास आहे. त्या ठिकाणच्या महिमा सांगणाऱ्या कहाण्याही सर्वश्रुत आहेत. तशीच कहाणी गणपतीपुळ्याच्या मंदिराबाबतही सांगितली जाते. पूर्वी हा भाग तसा दुर्लक्षितच होता. छोटीशी टेकडी, काटेरी घनदाट झाडी आणि सागर किनाऱ्यावर पसरलेली शुभ्रवर्णी वाळू अशी अवस्था असलेला हा भाग भंडारपुळे या नावानं ओळखला जाई. जवळपासच्या मालगुंड, निवेंडी, नेवरे गावातील निवासी आपली गुरढोरं चरण्यासाठी या भागात आणत. या टेकडीजवळ दर्यावर्दी भंडारी समाजाची वस्ती होती. त्या काळी या भागाची वहिवाट त्र्यंबक उर्फ बाळभटजी भिडे या नावचे पंडित बघत असत. ते गावाचे खोतही होते, त्यामुळे त्यांना सगळेच जण मान देत. हे पंडित गणेशाचे निस्सीम भक्त होते. ते नेहमी गणेशाची उपासना आणि नामस्मरण यातच मग्न असत. कोणत्याही कठीण परिस्थितीत ते नेहमी गणेशाचा कौल घेत आणि त्या परिस्थितीतून सही सलामत पार पडत. असंच एकदा गावावर संकट आलं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणालाही सापडत नव्हता. सर्व गावकरी भिड्यांकडे आले आणि त्यांना या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारू लागले. भिड्यांनीही नेहमीप्रमाणे गणेशाची आराधना सुरू केली, परंतु त्यातूनही काही मार्ग सापडत नव्हता. अखेर भिड्यांनी अन्न पाणी वर्ज्य करून गणरायाकडे साकडं घातलं. ब्रह्मणस्पते मंगलमूर्ते धावत बायेई, देवा धावत बायेई, दुस्तरया भवजाला मधुनी पारमला नेई. दुस्तरया भवजाला मधुनी पारमला नेई, दुस्तरया भवजाला मधुनी पारमला नेई. भवाटवी हे दुर्गम कितीतरी पूर्वी नच कळले, देवा पूर्वी नच कळले, म्हणून सदया मूढची मनते तन्मार्गी वळले. म्हणून सदया मूढची मनते तन्मार्गी वळले, म्हणून सदया मूढची मनते तन्मार्गी वळले. स्वानंदेशा श्री हेरंबा बहुतच मी चुकलो, देवा बहुतच मी चुकलो, अज्ञानत्वे सर्वस्वाला माझ्या मी मुकलो. अज्ञानत्वे सर्वस्वाला माझ्या मी मुकलो, अज्ञानत्वे सर्वस्वाला माझ्या मी मुकलो. भूस्वानंदी निवास करसी देवा गणराया, तू देवा गणराया, अंकुशधारी दास तुझा हा लागतसे पाया. अंकुशधारी दास तुझा हा लागतसे पाया. आणि अचानक एक दिवशी गणरायानं त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थळ आणि दंतस्वरूप घेऊन प्रकट झालो आहे.
माझं निराकार स्वरूप हा इथला डोंगर आहे. तू माझी पूजा अर्चा अनुष्ठान कर, तुझी सर्व संकट दूर होतील. या दृष्टांतानुसार भिडे काही गावकऱ्यांना सोबत घेऊन या टेकडीवर गणेशाचा शोध घेऊ लागले. प्रथमतः त्यांना कुठेही गणेशाची मूर्ती सापडली नाही, परंतु त्यांनी गणेशाचं स्मरण करत करत शोध चालूच ठेवला. तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. तरी सार्थक जीवाचे, तरी सार्थक जीवाचे. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. कलियुगी नामावीण, कलियुगी नामावीण. अन्य उपाय नसे जाण, अन्य उपाय नसे जाण. कलियुगी नामावीण, कलियुगी नामावीण. अन्य उपाय नसे जाण, अन्य उपाय नसे जाण. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. नामे बहुत तरले, नामे बहुत तरले. पुन्हा जन्मासी न आले, पुन्हा जन्मासी न आले. नामे बहुत तरले, नामे बहुत तरले. पुन्हा जन्मासी न आले, पुन्हा जन्मासी न आले. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे मोरयाचे. धरणीधरा मज द्यावे, धरणीधरा मज द्यावे.
अशातच एक दिवशी गावातला एक गुराखी त्यांच्याकडे आला आणि त्यानं एक अद्भुत घटना त्यांना सांगितली. त्यानं सांगितलं की त्याची गाय डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या केवड्याच्या वनातल्या एका शिळेवर रोज दुधाची धार सोडते. भिड्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्या गुराख्याला सोबत घेऊन भिडे आणि काही गावकरी त्या वनात आले. गुराख्यानं सांगितलेल्या जागेची साफसफाई करत असताना अचानक स्वप्नदृष्टांतात वर्णन केल्याप्रमाणे गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी सापडली. गणरायानं सर्वांना सगुण रूपात दर्शन दिलं. भिड्यांना आणि सगळ्या ग्रामस्थांना अत्यानंद झाला. त्यांनी लगेच त्या जागेची साफसफाई करून तिथे झावळ्यांचा एक छोटासा मंदिरवजा मंडप उभा केला आणि गणेशाचं अनुष्ठान सुरू केलं. नित्य नेमानं या ठिकाणी पूजा अर्चा सुरू झाली आणि काही काळातच गणरायाच्या कृपेनं संपूर्ण गावाची संकटातून सुटका झाली. गावकऱ्यांची गणेशावरील प्रेम आणि भक्ती वाढू लागली. त्यानंतर गावातल्या इतरांना हे दृष्टांत साक्षात्कार होऊ लागले. या स्थानाची कीर्ती वाढायलाच लागली. हळूहळू या स्थानाचं महत्व, प्रसिद्धी इतरही गावात पसरू लागली. भक्तसंख्या वाढू लागली. असं होता होता एक दिवस या स्थानाची महती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींच्या कानी आली. महाराजांच्या आज्ञेवरून त्यांच्या दरबारातील मंत्री अण्णाजी दत्तो यांनी या स्थानी येऊन गाभाऱ्याची उभारणी केली. सरदार गोविंदपंत बुंदेले यांनीही मंदिराच्या उभारणीसाठी हातभार लावला. याशिवाय श्रीमंत माधवराव पेशवे तसेच सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनीही या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याचं इतिहासात नमूद आहे. तदनंतर कालानुरूप इथल्या सुविधांमध्ये बदल घडत गेले. पेशव्यांच्या राजवटीनंतर ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये तत्कालीन व्हॉइसरॉय ऑकलंड यानं देवस्थानच्या सगळ्या मालमत्तेची मोजदाद करून 1841 साली या संस्थांची पहिली पंच कमिटी स्थापन केली. त्यानंतर या देवस्थानचा कारभार पंच कमिटी पाहू लागली. संस्थान श्री देव गणपतीपुळे या समितीच्या अथक प्रयत्नानं पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आणि भक्तांच्या मदतीनं या संस्थांची प्रसिद्धी वाढतच आहे. नुकतंच या समितीच्या पुढाकारानं गणेशाचं भव्य दिव्य दिमागदार असं मंदिर बांधलं गेलंय. सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2003 रोजी
श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती कांची कामकोटी पीठ यांच्या हस्ते नवीन मंदिराचं कलशारोहण झालं. त्यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. हे मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात मावळतीच्या सूर्याची किरणं थेट गजाननाच्या मूर्तीवर पडतात. भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी मंदिराच्या पायथ्याला स्पर्श करतं. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातच गणेश वाहन मूषकाची पितळेची भव्य मूर्ती बसवलेली आहे. तसंच दोन्ही बाजूंना हत्तीच्या भव्य प्रतिकृती आहेत. महाद्वारातून आत जाताच उजव्या बाजूला रमाबाई पेशवे निवासाची वास्तू आहे. या वास्तूत अत्यंत अल्प दरात भाविकांची राहण्याची उत्तम सोय केली जाते. पंच कमिटीनं अधिक श्रावण शुद्ध एकादशी दिनांक 18 जुलै 2004 पासून सर्व भक्तांसाठी दुपारी 12:30 ते 2 या वेळात खिचडी लाडू प्रसाद योजना सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. दररोज सरासरीनं 1000 भक्त प्रसादाचा लाभ घेतात. देवालयाच्या दोन्ही बाजूला 5-5 त्रिपुर बांधली आहेत. देवळाच्या ईशान्य भागात पूर्वी दगडांमधून झरा वाहत असे. भाविक ते तीर्थ म्हणून घेत असत. यालाच नाभी गंगोदक असं म्हणतात. परंतु आता निसर्ग बदलामुळे हे तीर्थ आपल्याला फक्त पावसाळ्यातच उपलब्ध होतं. याच ठिकाणी बाळभटजी भिडे यांची समाधी सुद्धा आहे. ह्या संपूर्ण डोंगरालाच गणेशाचं स्वरूप मानलं गेलं असल्यामुळे 20 एकरांचं क्षेत्रफळ असणाऱ्या संपूर्ण डोंगराभोवतीच प्रदक्षिणेची पाखाडी बांधली आहे. या प्रदक्षिणा मार्गात 4 दिशांना 4 देवता आहेत. ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी केवळ 15 मिनिटं लागतात. ह्या पाखाडीचं बांधकाम पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले खेर ह्या मूळ नेवरे गावच्या घराण्यातील पूर्वजांनी केलंय. ह्या मार्गावरच मंदिरापासून थोड्याच अंतरावर मोरया देव नावाचं देवस्थान आहे. भंडारी समाजातील एका दर्यावर्दीनं संकटातून मुक्त होताच बापट नावाच्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून याची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. इथूनच पुढे काही अंतरावर स्वयंभू श्रींचं शुंडास्थान दृश्य स्वरूपात दिसतं. ह्याच वाटेवर पुढे शेंबेकर बुवांचा मठ दृष्टीला पडतो. शेंबेकर बुवा म्हणजे सदानंद मराठे उर्फ मौनी बुवा यांचे शिष्य. शेंबेकर बुवा पोळ्याच्या शेजारी असलेल्या मालगुंड गावातील मंदिरात कीर्तन करून धर्मजागृतीचे काम करत. गावकरीही त्यांना यथाशक्ती दान देत. पण बुवांची वृत्ती स्वसंग्रही नसल्यानं ते हे सर्व दान करत. संस्थाननं आता ह्याच मठाचं नूतनीकरण करून ध्यानमंदिराची उभारणी केली आहे. ह्याचाही सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी संस्थांची अपेक्षा आहे.
याच मार्गावर मंदिराच्या दक्षिणेला एक तलाव लागतो. ह्याला वालीचं तळं असं म्हटलं जातं. इथून जवळच एक विहीर देखील आहे. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण अशा पश्चिम किनारपट्टीवर पसरलेल्या आणि देवांना पडलेलं स्वप्न असं ज्या ठिकाणचं वर्णन केलं जातं त्या कोकणात हे देवस्थान आहे. या मंगलमयी देवालयानं गणपतीपुळ्याच्या नयनरम्य निसर्ग सौंदर्यात भरच टाकली आहे. इथला विस्तीर्ण सागरी किनारा, सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधली वनराई, आंबा, काजू, नारळ, पोफळी यांच्या बागा, तसंच स्वच्छ आणि निरोगी वातावरणात फिरताना मन अगदी भरून जातं. ह्या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात आपल्याकडे गणेशाची पार्थिव मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा आहे, ही प्रथा गणपतीपुळे इथे नाही. इथे घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना होत नाही, तर या काळात सर्वांनी एकत्र येऊन याच स्वयंभू गणेशाची आराधना करावी, हा इथला नियम आहे. विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना, आरती मी करीतो तुझ पूर्वी कामना, आरती मी करीतो तुझ पूर्वी कामना. विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना, आरती मी करीतो तुझ पूर्वी कामना, आरती मी करीतो तुझ पूर्वी कामना. संस्थानातर्फे भाद्रपद आणि माघ या दोनही उत्सवात कार्यक्रमांची रेलचेल असते. दसरा, पाडवा, दीपोत्सव, गणेशोत्सव आणि दर संकष्टीला पेशव्यांनी दिलेल्या गणेश मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. गुढीपाडव्याच्या दिवशीच्या पालखीचं वर्णन तर अवर्णनीय आहे. ही आहे भाद्रपद चतुर्थीची पालखी. दसऱ्याच्या दिवशी श्री गणेशाची पालखी प्रथम पाखाडी मार्गावरील आपट्याच्या झाडाजवळ नेऊन आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते. ह्या पूजेनंतर श्री गणेशाला आपट्याचं पान वाहून नंतरच गावकरी सोनं लुटतात. दीपोत्सवाच्या वेळची पालखी सुद्धा अशीच दिमाखात निघते.
ही पहा माघी चतुर्थीची पालखी. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा, पंचारतियो वाळू हरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. शोभत सुंदर कमलासन जे, रत्नजडित शिरी मुकुट विराजे, पायी घागऱ्या ऋणझुण वाजे, श्रीधरा करुणा करा. जय 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 मयूरेश्वरा, पंचारतियो वाळू हरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. सिंदूर चर्चित कस्तुरी टिळा, कंठी झळके मौक्तिक माळा, कटिक सुनी पीतांबर पिवळा, पाशांकुशधर हस्ती फणिवरा. जय 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 मयूरेश्वरा, पंचारतियो वाळू हरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. देवकी नंदन पार्वती बाळा, सुरवर मुनी जन ध्याती तुझला, विघ्न निवारी सुखवी सकला, कमल नयन हे मनोहरा. जय 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 मयूरेश्वरा, पंचारतियो वाळू हरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. धाव पावरे गौरी नंदना, आलिंगुनी पदी कोमल चरणा, पतितमी पापी करी रे करुणा, श्रमलो दमलो या संसारा. श्रीधरा जय 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 मयूरेश्वरा, पंचारतियो वाळू हरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. करुणावत हे परिसुनी कानी, प्रगट जाहली जगत्रय जननी, शरण मी आलो अति दिनवाणी, नरहरि सीते तव पदी थारा. जय 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 मयूरेश्वरा, पंचारतियो वाळू हरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. गणपतीपुळे देवस्थानापासून जवळच इतरही काही प्रेक्षणीय स्थळ आहेत. इथून 2 किलोमीटर अंतरावर मालगुंड नावाचं एक प्रेक्षणीय गाव आहे. ह्या गावात मराठी साहित्यातील एक आद्य कविराज म्हणून प्रसिद्ध असलेले कृष्णाजी केशव दामले उर्फ कवी केशवसूत यांचं निवासस्थान आहे. आज या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नानं एक देखणं असं वास्तुशिल्प उभं राहिलंय. ह्याच मालगुंड गावातील पेशव्यांचे एक मातब्बर सरदार बळवंतराव मेहेंदळे यांना पानिपतच्या युद्धात वीरमरण आलं. मेहेंदळे कुलबांधवांच्या ह्या मूळ गावी म्हणजेच मालगुंड इथे इसवी सन 1765च्या सुमारास श्रीमंत पेशव्यांनी हे ओंकारेश्वराचं मंदिर बांधून एक हेमाडपंथी वास्तुकलेचं छोटं पण सुंदर शिल्प निर्माण केलं. त्यामुळे हे मंदिर मेहेंदळे परिवाराचं पिढ्यानपिढ्यांचं आराध्य दैवत आहे. कालौघामध्ये ह्या मंदिराची वास्तू जीर्ण होऊ लागली होती. ह्या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सन 2006च्या मे महिन्यामध्ये मालगुंड गावातील मेहेंदळे कुटुंबीय आणि पुणे स्थित ज्येष्ठ सदस्य श्री श्याम मेहेंदळे ह्या सर्व मंडळींनी सदर वास्तूचं नूतनीकरण करण्याचा मनोमन निश्चय केला. ट्रस्टची स्थापना करून कायदेशीर बाबींची पूर्तता केली. दिनांक 11 मार्च 2007 रोजी श्री ओंकारेश्वर मंदिरातील देवतांच्या मूर्तींची पुनःप्रतिष्ठापना आणि श्री मुसळा देवीच्या नूतन मंदिराचा कलशारोहण सोहळा भारताचार्य
धर्मभूषण प्राध्यापक श्री सु ग शेवडे, माननीय श्रीमंत कृष्णाजी पेशवा, पेशवे घराण्याचे वारस, सरदार बळवंतराव मेहेंदळे यांचे एकमेव वारस माननीय श्री हरिहर केशव मेहेंदळे आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय श्री गजानन भास्कर मेहेंदळे ह्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटानं संपन्न झाला. गणपतीपुळ्यापासून जवळच जयगडला जाणाऱ्या बस मार्गावर कोळीसरे या नावाचं एक लहानसं गाव आहे. इथे डोंगराच्या कुशीत समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर गर्द झाडीमध्ये श्री लक्ष्मी केशव ह्या नावाचं एक प्राचीन देवस्थान वसलंय. ह्या देवाची चतुर्भुज मूर्ती नेपाळातील गणकीच्या काळसर तांबूस रंगाच्या शाळीग्राम शिळेची अप्रतिम कारागिरीचा नमुना असून अतिशय नितळ आणि तेजस्वी दिसते. मूर्तीची उंची सुमारे 5 फूट असून साळुंकीची उंची 1.5 फूट आहे. शंख, चक्र, गदा, पद्म हातामध्ये असून अंगावर निरनिराळे अलंकार, यज्ञोपवीत वगैरे कोरलेला आहे. प्रभावळीत दशावतार स्पष्टपणे कोरलेले दिसतात. मूर्तीच्या उजव्या बाजूला जय आणि गरुड, तर डाव्या बाजूला लक्ष्मी आणि विजय यांच्या लहान पण रेखीव मूर्ती आहे. देवाला नऊवारी धोतर, पितांबर नेसवता येतं. लक्ष्मीला फक्त सोवळ्याचा खण 2 मीटरचा पुरतो. कोणी 3 मीटरची साडी देवीला तर उपरणं देवाला अर्पण करतात. मूर्तीच्या स्थापनेनंतर मूर्तीच्या पायाखालून पाण्याचा जिवंत झरा वाहू लागला. तो आज तागायत वाहतोच आहे. 11 डिसेंबर 2007 ह्या दिवशी मंदिर जीर्णोद्धार कार्याचा शुभारंभही झाला. जीर्णोद्धाराच्या नंतर निर्माण झालेली ही वास्तू, हे वास्तुकलेचं छोटं पण सुंदर शिल्प आता आपल्या नव्या रूपानं भाविकांना खुणावू लागलंय. अशा ह्या निसर्गरम्य ठिकाणालाही पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी. गणपतीपुळे परिसरातच इथली ग्रामदेवता असलेल्या चंडिका मातेच्या मंदिरात साक्षात शक्तिदेवता विराजमान आहे. ही शक्तिदेवता अत्यंत जागृत असल्याचं ग्रामस्थ सांगतात. असं हे भक्ती, शक्ती आणि कलेचं स्थान असलेलं गणपतीपुळे उत्तम पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची उत्तम सोय संस्थानातर्फे केली जाते. फक्त इथे येणाऱ्या पर्यटकांनी ह्या स्थळाचं पावित्र्य राखण्यास मदत करावी अशी पंच कमिटीची अपेक्षा आहे. मुंबई गोवा महामार्गावर हातखंब्याच्या अलीकडे निवळी या गावातून गणपतीपुळे, मालगुंड, जयगड असा रस्ता जातो. तसंच सर्व मुख्य शहरातूनही इथपर्यंत एसटीची सोय आहे. अशा या सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य आणि मंगलदायी ठिकाणाला सर्वांनी एकदा जरूर भेट द्यावी आणि गणरायाचे आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यावेत. वेदशास्त्र माझी तू मंगलमूर्ती, अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती. भक्ता लागी देसी विद्या अभिमतकी, भुवनेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. जय देव जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शेषा परिवरा. जय देव जय देव. पुण्यामध्ये नांदे महागणपती, माघी चतुर्थीला जनयात्रे येते. जे जे इच्छिती ते सर्व हि पावती, गणराजा मज बाळा द्यावी अभिमती. जय देव जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शेषा परिवरा. जय देव जय देव. 21 दुर्वांकुर नित्य नेमेसी, आणून जे अर्पिती गणराज यासी. त्यांचे तू भवबंधन देवा चुकविसी, विठ्ठल सुत हा ध्यातो तुझिया चरणासी.
जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शेषा फळीवरा. जय देव आरती सुंदर वदनाची, गिरिजा शशिधर कनयाची. स्वयंभू पश्चिम दिग्वासी, प्रगटला भक्त रक्षणासी. सन्मुख सागर समदृष्टी, शोभतो हरितगिरी वृष्टी. विराजे सुंदर सर्वांगा, वाहते सव्य नाभिगंगा. वर्णू काय तीर्थ महिमा, वर्णू काय तीर्थ महिमा. स्थान हे पुरीन असे जरी विचन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले. त्रिभुवनी क्षेत्र धन्य झाले, देखता मूर्ती गणेशाची. होईना तृप्ती नयनाची, आरती सुंदर वदनाची. गिरिजा शशिधर कनयाची. जय सुमुख एकदंता, वरदा रिद्धी सिद्धिकांता. जपता द्वादश नामासी, कामना सिद्धी पदानेसी. शोभवी प्रणव रूप वदना, चालितो तीर्थराज चरणा. आहाती अस्त समय शोभा, आहाती अस्त समय शोभा. पूजितो तरणी स्वर्णमय किरणी, दिनादे गगनी गर्जना मंद अंबुधीची. चालते दिव्य दुंदुभीची, आरती सुंदर वदनाची. गिरिजा शशिधर तनयाची. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, भक्तगण येत दर्शनाला. उगवता धन्य माघ मास, लागते यात्रिकास. सकल जन नारी नर येती, दर्शने पाप मुक्त होती. काय तो यात्रेचा दिवस, काय तो यात्रेचा दिवस. मिळेना वाट उसळली लाट, स्वारीचा थाट थाटते गर्दी भाविकांची. पालखी निघे मोरयाची, आरती गाऊन सद्भावे. त्रिविक्रम शांती सुखा पावे, आस ही पुरवी दासाची. भक्ती दे अखंड चरणाची, आरती सुंदर वदनाची. गिरिजा शशिधर तनयाची. हरिनु नांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलंकृत अनंत पूजन, भावे वाणित म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव. त्वमेव विद्या गरुडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसे